नमस्कार मित्रांनो, 5 मिनिटांत विज्ञानमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग, एका अशा प्रश्नाने सुरुवात करूया जो आपलं डोकंच चक्रावून टाकेल. विचार करा, काय होईल जर आपले सर्वात जुने पूर्वज पृथ्वीवरचे नसून मंगळावरचे असतील तर? यासाठी आपल्याला तब्बल 4.4 अब्ज वर्ष मागे जावं लागेल. पण पृथ्वीवर नाही, तर त्या काळातल्या मंगळावर, जो पाण्याने भरलेला होता. हे बघा, सुरुवातीच्या काळात मंगळ ग्रह पृथ्वीपेक्षा जीवनाच्या निर्मितीसाठी खूपच जास्त तयार होता असं दिसतंय. म्हणजे तो लवकर थंड झाला, तिथे पाणीसुद्धा आपल्या पृथ्वीपेक्षा आधी आलं आणि यामुळे त्याला अक्षरशः 10 कोटी वर्षांची आघाडी मिळाली होती. म्हणजे तो रेसमध्ये खूप पुढे होता. आणि आपल्याला मंगळावर काही जबरदस्त संकेतही सापडले आहेत. पर्सिवरन्स रोवरला झेझेरो क्रेटरमध्ये सेंद्रिय रेणूंनी भरलेले असे विचित्र डाग सापडलेत. आता गंमत म्हणजे पृथ्वीवर असे डाग फक्त सूक्ष्मजीवांमुळे तयार होतात आणि शास्त्रज्ञांकडे अजून तरी याचं दुसरं कुठलंच स्पष्टीकरण नाहीये. पण कथा इथेच संपत नाही. पुरावे फक्त मंगळावर नाहीत, मंगळाचे काही तुकडे आपल्यापर्यंत पोचले आहेत. हो, लघुग्रहांच्या धडकेमुळे मंगळावरचे अब्जावधी टन खडक अंतराळात फेकले गेले आणि त्यातले अनेक फिरत फिरत पृथ्वीवर येऊन आदळले. आणि याच गोष्टीमुळे पॅनस्पर्मिया नावाचा एक भन्नाट सिद्धांत समोर येतो. पण हा सिद्धांत खरा ठरण्यासाठी जीवसृष्टीला एका अशक्य वाटणाऱ्या महाभयंकर प्रवासातून वाचावं लागेल. तर हा पॅनस्पर्मिया सिद्धांत आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जीवन फक्त एका ग्रहापुरतं मर्यादित नाही, तर ते उल्का, लघुग्रह आणि धूमकेतूंच्या माध्यमातून, म्हणजे एक प्रकारच्या कॉस्मिक टॅक्सीमधनं संपूर्ण विश्वात पसरलेला आहे. आता हा प्रवास सोपा नाहीये. म्हणजे विचार करा, या प्रवासाचे 3 महाभयंकर टप्पे आहेत. पहिला म्हणजे गोळीपेक्षा जास्त वेगाने एका गरम खडकातून अवकाशात फेकलं जाणं. दुसरा, लाखो वर्ष अंतराळातल्या त्या गोठवणाऱ्या थंडीत आणि धोकादायक रेडिएशनमध्ये टिकून राहणं. आणि तिसरा, दुसऱ्या ग्रहाच्या वातावरणात जळून खाक न होता खाली उतरणं. ऐकायलाच किती अशक्य वाटतंय नाही का? पण थांबा, आपल्या पृथ्वीवरच असे काही जीव आहेत जे निसर्गाचे खरेखुरे सुपरहिरो आहेत आणि ते आपल्याला सांगतात की हे कदाचित तितकंही अशक्य नाहीये. चला, भेटूया या चिवट जीवांना. बॅसिलस सबटिलिसचे बीजाणू, जे 400 डिग्री सेल्सिअस तापमानातही जिवंत राहतात. टार्डिग्रेड्स, जे अंतराळातील भयानक थंडीतही आरामात जगतात. आणि डिनोकोकस रेडिओड्युरन्स, हा तर रेडिएशनचा बादशाह आहे. आणि आता ह्या डिनोकोकस रेडिओड्युरन्सबद्दलची सगळ्यात भारी गोष्ट, तो माणसांसाठी घातक असलेल्या रेडिएशनच्या 1000 पट जास्त रेडिएशन सहन करू शकतो. 1000 पट! त्याची सुपरपॉवर काय माहितीये? तो काही तासांमध्ये आपला पूर्णपणे तुटलेला डीएनए पुन्हा जोडू शकतो. म्हणजे जणू काही त्याच्याकडे स्वतःची एक डीएनए रिपेअर किटच आहे. तर ठीक आहे, ग्रहांमधला प्रवास शक्य वाटतोय. पण आता जरा अजून मोठा विचार करूया, आपल्या सूर्यमालेच्याही पलीकडे. आपल्या सुरुवातीच्या सूर्यमालेची कल्पना एका व्यस्त बाजारपेठेसारखी करा, जिथे पृथ्वी, मंगळ आणि शुक्र यांच्यात अब्जावधी खडकांची देवाणघेवाण चालू होती. काही खडक तर गुरु आणि शनीपर्यंतही पोहोचले होते. पण दुसऱ्या ताऱ्यापर्यंतचा प्रवास, तो खूपच जास्त लांब आहे. साधारणपणे 40 ट्रिलियन किलोमीटर्स. हे अंतर इतकं प्रचंड आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. पण गंमत माहितीये का, हा प्रवास तेव्हा खूप सोपा होतो जेव्हा तारे एकमेकांच्या जवळ असतात. आणि जेव्हा आपला सूर्य जन्माला आला ना, तेव्हा तो अशाच एका दाट तारागुच्छात होता. म्हणजे तेव्हा शेजारचे तारे प्रकाश वर्षांवर नाही, तर फक्त काही प्रकाश आठवड्यांच्या अंतरावर होते, इतके जवळ. आणि याच काळात आपल्या सूर्यमालेने शेजारच्या सिस्टमसोबत तब्बल 30 क्वाड्रिलियन खडकांची देवाणघेवाण केली असावी. हे सगळं जवळपास 9 कोटी वर्ष चाललं होतं. आणि आता आपण या सिद्धांताच्या अशा टप्प्यावर आलो आहोत, जिथे शक्यता इतक्या अफाट आहेत की त्या आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. कल्पना करा, अवकाशात भरकटणारे ग्रह, ज्यांच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली विशाळ महासागर दडलेले आहेत. हे ग्रह म्हणजे जीवसृष्टीसाठी एक प्रकारची फिरती जहाजं असू शकतात का, जी अब्जावधी वर्ष प्रवास करत असतील? किंवा काय होईल जर जीवनाला प्रवासासाठी खडकाची गरजच नसेल तर? ते स्वतःचे तरंगणारे जिवंत घरटे तयार करू शकतील का, जे अंतराळात एखाद्या सूक्ष्म प्लांक्टन्ससारखे तरंगत राहतील? आणि सर्वात विलक्षण शक्यता,
कदाचित आपण एका मोठ्या वैश्विक प्रयोगाचा भाग आहोत, ज्याची रोपं काही कॉस्मिक गार्डनर्स म्हणजेच वैश्विक माळ्यांनी लावली आहेत. यालाच निर्देशित पॅन्स्पर्मिया असं म्हणतात. हा विचार आपल्याला खूपच नम्र बनवतो, नाही का? की आपलं हे संपूर्ण जीवन वृक्ष हे कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी प्रगत संस्कृतीच्या एका प्राचीन आणि भव्य प्रयोगाची फक्त एक छोटीशी फांदी आहे. तर मग शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपण सगळे एका मोठ्या वैश्विक कुटुंबाचा भाग आहोत का? आणि जर आपल्याला जवळच्या ग्रहांवर जीवन सापडलं तर ते आपलेच कोणीतरी लांबचे नातेवाईक तर नसतील ना? यावर तुमचं काय मत आहे? हे सगळं आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा.